मित्रांनो, बाजारातून मोठा पैसा बनवायचा असेल आणि प्रत्येकाची आपली सगळ्यांची ती अपेक्षा आहे की बाजारातून मला चांगला पैसा मिळाला पाहिजे आणि त्याच्यासाठीच आपण बाजारामध्ये प्रवेश केलेला आहे. त्याच्यासाठी आपल्याला मोठा पैसा मिळावा असं जर वाटत असेल तर आपण फक्त एक गोष्ट जरी केली तरी आपण बाजारातून चांगला पैसा मिळवू शकतो आणि ती म्हणजे फंडामेंटल स्ट्रॉंग असलेल्या कंपनीत पैसा लावणे व बाजाराला वेळ देणे. एवढं जर केलं तरी बाजार आपला चांगला पैसा बनवून देऊ शकतो. फक्त बाजाराला वेळ द्या, चांगल्या कंपनीत पैसा लावून बाजार आपला पैसा बनवून दिल्याशिवाय राहणार नाही. चला आजचं मार्केट बघू. आजचं मार्केट BSE सेन्सेक्समध्ये 71 अंकाची घसरण आहे. निफ्टी 50मध्ये 32 अंकाची घसरण आहे. तर निफ्टी बँक 165 अंकांनी वाढला आहे. तर निफ्टी मिड कॅप 100 393 अंकांनी वाढलेला आहे. FMCG, पॉवर आणि ऑइल आणि गॅस वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या रंगात बंद झाले. यापैकी IT, मीडिया, मेटल, रियालिटी आणि PSU बँक 0.5 व 1.7% वाढले आहेत. बजाज हाऊसिंग फायनान्स जे आहे लिस्टिंगवर फायनान्समध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. म्हणजे बजाज हाऊसिंग फायनान्स जेव्हा लिस्ट होईल 16 तारखेला लिस्ट होणार आहे त्यावेळेस आपण त्यामध्ये गुंतवणूक करू शकता. फक्त मेटल आणि सिमेंट शेअरपासून दूर राहू शकता. हे कोण म्हणलेलं आहे पुढे बघू. दिप्पेन म्हणाले की NBFC बजाज फायनान्स हा एक चांगला पर्याय आहे. बजाज हाऊसिंग फायनान्स हे निसंशयपणे NBFC आणि गृहनिर्माण NBF जागेत सुवर्ण मानक आहे. म्हणजे एक गोल्डन असं म्हणू सोने आहे ह्याच्यामध्ये NBFCमध्ये बजाज हाऊसिंग फायनान्स. गुंतवणूकदारांनी या शेअरमध्ये थोडी गुंतवणूक नक्कीच करावी असं यांचं म्हणणं आहे. मग आता ज्यांना लागला आहे त्यांनी तर गुंतवणूक केलेलीच आहे, पुढेही ते गुंतवणूक करतील. पण ज्यांना नाही लागला त्यांनी लिस्टिंग झाल्यानंतर बजाज हाऊसिंग फायनान्समध्ये गुंतवणूक करावी असं यांचं म्हणणं आहे. दिशावर बोलताना एलिक्सिर इक्विटीचे दिपेन मेहता म्हणाले की ज्यांना बजाज हाऊसिंग फायनान्सचे वाटप मिळाले ते भाग्यवान आहेत. ठेवण्यासाठी हा एक उत्तम साठा आहे. हा साठा काही महिने किंवा लिस्टिंगच्या आठवड्यानंतर विकत घेता येतो. म्हणजे लिस्टिंग झाल्यानंतर हा शेअर आपल्याला विकत घेता येईल जेव्हा उत्साह कमी होईल. सध्या खूप उत्साह आहे. लिस्टिंगच्या पहिल्या दिवशी शेअर अपर सर्किटमध्ये जाऊ शकतो. जर गेला नाही तर संधी राहील गुंतवणुकीची. आपण ज्यांना लागलं नाही त्यांनी जर गुंतवणूक केली तर बजाज हाऊसिंग फायनान्स चांगला पैसा बनवून देईल. मी 2-4 दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता. बजाज फायनान्स ज्या पद्धतीनं भारतामध्ये पसरलेला आहे त्याचा फायदाही बजाज हाऊसिंग फायनान्सला होणार आहे आणि बजाज हाऊसिंग फायनान्सचं लोन हे दीर्घकाळापर्यंत चालणार आहे. त्यामुळं त्याचाही फायदा बजाज हाऊसिंग फायनान्सला होईल. त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो. कारण शेअरला जर नफा झाला, कंपनीला जर नफा झाला तर शेअरमध्ये गुंतवणूक करणारे जे आपण सर्वसामान्य गुंतवणूकदार आहे त्यांनी जी गुंतवणूक केली तीही पुढे भविष्यामध्ये वाढू शकते. हा स्टॉक निश्चितपणे NBFC आणि गृहनिर्माण NBF जागेत सुवर्ण मानक आहे. गुंतवणूकदारांनी या शेअरमध्ये काही रक्कम नक्कीच गुंतवावी. ही एक अतिशय आक्रमक कंपनी आहे. अनेक चढ उतारामधून ते गेले आहेत. ही कंपनी गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय बनू शकते. पण या शेअरमध्ये तुम्ही कोणत्या किमतीच्या टप्प्यावर गुंतवणूक करता हे खूप महत्त्वाचे आहे. म्हणजे कधी आपण गुंतवणूक करणार आहोत हे आपण बघितलं पाहिजे. शेअर अपर सर्किटमध्ये असेल तर थोडा वेळ वाट बघायला पाहिजे. थोडा करेक्ट झाल्यानंतर आपण ती गुंतवणूक करायला पाहिजे. बजाज हाऊसिंग फायनान्सच्या सूचीबद्ध होण्यापूर्वी बजाज फायनान्सच्या शेअरमध्ये 2% वाढ झाली. आज बजाज फायनान्स 2% वाढलेला आहे. कारण बजाज हाऊसिंग फायनान्स अजून लिस्टिंग व्हायचा राहिलेला आहे. परंतु ज्या पद्धतीनं लोकांनी बजाज हाऊसिंग फायनान्समध्ये रक्कम गुंतवली ते बघता बजाज फायनान्स, कारण बजाज फायनान्स ही त्याची पॅरेंट कंपनी आहे. बजाज फायनान्सनंच बजाज हाऊसिंग फायनान्स आणला आहे. म्हणजे बजाज हाऊसिंग फायनान्स जर चालणारा असेल तर बजाज फायनान्सला फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर बजाज फिनसर्व ही 52 आठवड्याच्या नवीन उच्चांकाला स्पर्श केलेला आहे. बजाज फायनान्सची शेअर किंमत जून 2024च्या अखेरीस प्रवर्तकाकडे बजाज फिनसर्वमध्ये 60.64% हिस्सा होता. तर बजाज फायनान्सचा 54.70% हिस्सा होता. गेल्या एका महिन्यात बजाज फिनसर्वच्या शेअरच्या किमतीत सुमारे 23% वाढ झाली आहे. बजाज फिनसर्व 23% वाढला आणि बजाज फायनान्सच्या शेअरची किंमत 17% वाढलेली आहे गेल्या एका महिन्यामध्ये.
ब्रोकरेज फर्म मॅक्वेरीने आधीच आशा व्यक्त केली आहे की स्टॉक मार्केटमध्ये बजाज हाऊसिंग फायनान्सच्या मजबूत सूचीमुळे बजाज फायनान्सचा हिस्सा 5% वाढू शकतो. म्हणजे इथून बजाज फायनान्स वाढू शकतो असं मॅक्वेरी म्हणतात. मॅक्वेरी विश्लेषकांना असेही वाटते की यामुळे इतर गृहनिर्माण वित्त कंपन्यांचे री-रेटिंग होऊ शकते. आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी शुक्रवारी बजाज फायनान्सच्या शेअरमध्ये झालेली वाढ मॅक्वेरीचा अंदाज खरा ठरणार असल्याचे संकेत देत आहे. बजाज हाऊसिंग फायनान्स जर चांगल्या ह्याच्यासह लिस्ट झाला, चांगल्या GMPसह जर लिस्ट झाला तर पूर्ण फायनान्स जे क्षेत्र आहे त्या सगळ्या क्षेत्रामध्ये चांगली वाढ बघायला मिळू शकते असं मॅक्वेरीचं म्हणणं आहे. आज आपण बघणार आहोत 3 कंपन्या. त्याच्यामध्ये पहिली जी बघणार आहोत ती बजाज फायनान्सच. कारण बजाज फायनान्स आता हाऊसिंग फायनान्स जर चालणार असेल आणि चालणार आहेत, आपण GMP बघितला 100%च्या जवळपास GMP आहे. इथून पुढेही तो वाढेल म्हणजे त्याचा फायदा बजाज फायनान्सला होणार आहे. म्हणून ह्या कंपनीला आता चालावंच लागणार आहे. बऱ्याच दिवसापासून ही कंपनी चालली नाही. आपण 6,500च्या आसपास आली त्यावेळेसही चर्चा केली होती. ज्यांनी गुंतवणूक केली नसेल त्यांनी आताही गुंतवणूक करायला हरकत नाही. कारण इथून पुढे बजाज फायनान्स एक मोठा स्फोट बजाज फायनान्समध्ये होऊ शकतो. मोठी रॅली बजाज फायनान्समध्ये येऊ शकते. सध्या ही कंपनी 7,597वर ट्रेड करत असलेली आज बघू शकता. आज 2.31%ची वाढ ह्या कंपनीमध्ये झालेली आहे. 4,70,000 करोडचं मार्केट कॅप आहे. 31.5चा PE आहे. ROC 11.9, ROE 22.1, फेस व्हॅल्यू 2ची आहे. प्रॉफिट ग्रोथ 20.9ची आणि प्रमोटर होल्डिंग 54.7ची आपण बघू शकतो. इथंही बघू शकता कंपनीचे EPS चांगले वाढलेले आहेत. इथून बघू शकता कंपनी जवळपास 2021 पासून 20 पासून ह्याचे चांगले EPS वाढलेत. म्हणजे कंपनीचं प्रॉफिट हे सतत वाढत आहे. तरीही शेअर चालला नाही. मिडियन पी जो आहे इथं मिडियन पी आहे 43.9चा आणि कंपनी जवळपास 30-31च्या आसपास ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे कंपनी अंडर व्हॅल्यूड आहे. आणि सध्या अंडर व्हॅल्यूड कंपन्या जर आपल्याला मिळत असेल आणि बजाज फायनान्स त्याच्यामध्ये सोनं आहे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे, तर बजाज हाऊसिंग फायनान्स सोनं आहे म्हणून सांगितले, तर तिची पॅरेंट कंपनी असलेली बजाज फायनान्स हे निश्चितच ह्याच्यामध्ये गुंतवणूक केलेली आपल्याला फायदा करून देईल. म्हणून ह्या कंपनीमध्ये गुंतवणूक जर तुम्ही केली नसेल तर तुम्ही ह्या कंपनीबद्दल विचार करू शकता. हिचे सेल्स जर बघितले, रेव्हेन्यू म्हणून आपण फायनान्स क्षेत्र असल्यामुळं मार्च 2015 पासूनचे आहेत 5,392 करोडचे आहेत आणि 58,567 करोडपर्यंत आलेले आहेत. नेट प्रॉफिट 898 करोडचं 14,926 करोडपर्यंत आलेलं आहे. सेल्स आणि प्रॉफिट इथं जर पाहिलं तर डबल डिजिट आणि चांगली पाहायला मिळते. आणि इथेही गुंतवणूकदाराला तसाच पैसा बनेल. मागच्या 3 वर्षापासून पैसा बनलेला नाही. 3 वर्षात 0%चा CAGR आहे आणि चालू वर्षामध्ये -1% आहे. तर ही गुंतवणुकीची बजाज फायनान्समध्ये संधी आहे. बजाज फायनान्स ही फायनान्स क्षेत्रातली लीडर आहे. त्यामुळे ह्या कंपनीत गुंतवणूक केली पाहिजे. 10 वर्षाचा CAGR बघू शकता 40%चा आहे आणि 5 वर्षाचा 17%चा आहे. तर ही कंपनी आपल्याला चांगला पैसा बनवून देऊ शकते. रिझर्व जर बघितलं तर 76,275 करोडचं रिझर्व आहे आणि 2,93,346 करोडचं कर्ज कंपनीवर आहे. फायनान्स क्षेत्र असल्यामुळे हे सोडून देऊ शकतो. इथं बघा कंपनी वारंवार सपोर्ट घेऊन वर गेलेली आहे. आपण प्रत्येक सपोर्टला चर्चा ह्या कंपनीची केली. 1, 2, 3, 4, 5वा सपोर्ट होता हा आणि आपण सपोर्टजवळ चर्चाही केली होती. कंपनी आता तिथून वर आली आणि इथून कंपनी आता बऱ्याच दिवसापासून हा जो ब्रेकआउट कंपनी द्यायची प्रयत्न करत आहे तो ब्रेकआउट इथं आता कंपनीला मिळू शकतो. तर हा ब्रेकआउट दिल्यानंतर अजून कंपनी वर जाऊ शकते आणि ब्रेकआउट द्यायची तयारी जवळपास कंपनीनं केलेली आहे. मी तुम्हाला दाखवतो. इथं बघू शकता हा डेली चार्ट मी इथं ओपन केलेला आहे तुमच्या पुढे. इथं डेली चार्ट आहे आणि डेली चार्टमध्ये ही त्याच्या अगोदरची म्हणजे कालची जी कॅन्डल आहे ती बुलिश हॅमर तयार झालेला आहे आणि आज कॅन्डल एक मोठी कॅन्डल तयार झाली आणि जिथं ओपनिंग आहे आजची ती कालची क्लोजिंग आहे तिथूनच आजची ओपनिंग आहे. त्याच्या खाली कंपनी गेलेली नाही. त्याच्या खाली कंपनी इथं गेली होती पण तिथं ओपन फक्त जी झाली काल जिथं क्लोजिंग होती तिथंच आज ओपन झालेली आहे. खाली गेली पण वर येऊन बंद झालेली आहे. तुम्ही बघू शकता 7,598वर ही कंपनी बंद झालेली आहे. म्हणजे कालचा जो बुलिश हॅमरची क्लोजिंग आहे त्याच्यावर कंपनी आज त्याच्याजवळच कंपनी ओपन झालेली आपण बघू शकता. मी पुढे इथं पण दाखवतो तुम्हाला, मोठं करून दाखवतो. इथं बघू शकता हा बुलिश हॅमर तयार झाला आहे आणि कंपनी तिथं ओपन झाली आणि वर येऊन बंद झालेली आहे. तर काल कितीला बंद झाली होती इथं मी तुम्हाला दाखवतो. वर बजाज फायनान्स तुम्ही नाव बघू शकता आणि इथं बघा कालची क्लोजिंग आहे
7,428 रुपये 30 पैसे आणि आजची ओपनिंग आहे 7,428 रुपये 30 पैसे. काल जिथं बंद झालं तिथंच आज ओपन झालं आणि तिथून कंपनी आज वर बंद झालेली आहे. याचा अर्थ की इथून कंपनी चांगली रॅली ह्या कंपनीमध्ये येऊ शकते, कारण बाकीचे जे गोष्टी आहेत त्या कंपनीला पूरक अशा आहेत कंपनीला वर घेऊन जाण्यासाठी. पुढची कंपनी बघा, होम फर्स्ट फायनान्स. 1213 रुपयावर कंपनी ही आलेली आहे. आपण 800-850 पासून ही कंपनी सांगत आहोत. 6.57% आज ही वाढलेली आहे. होम फायनान्सचं काम पुढेही चांगलं होणार आहे आणि सरकारचाही त्याच्यावर फोकस आहे, त्यामुळे ह्या कंपनीला फायदा होणार आहे. आपण बऱ्याच दिवसापासून सांगत आहोत. मार्केट कॅप फक्त 10,000 करोड आहे. हीच कंपनी जेव्हा लाख करोडचं होईल त्यावेळेसच आपला पैसा 10 पट झालेला असेल. पी जर पाहिला तर 32.9, ROC 11.2, फेस व्हॅल्यू ROE 15.5, फेस व्हॅल्यू 2ची आहे. 31.8ची प्रॉफिट ग्रोथ आणि 23.4ची प्रमोटर होल्डिंग आपण बघू शकतो. EPS ह्या कंपनीचे चांगले वाढलेले आहेत, बघू शकता. EPS मस्त वाढत आहेत या कंपनीचे, म्हणजे प्रॉफिट कंपनी चांगलं जनरेट करत आहे. मिडियन पीच्या थोडंसं वर कंपनी निघाली आहे. आपण जेव्हा खाली चर्चा केली होती, इथं खाली जेव्हा कंपनी ट्रेड करत होती, तर आता कंपनी तिथून वर आलेली, पण अजूनही गुंतवणुकीची संधी गेली नाही. कंपनी चांगली आहे, भविष्यातही चांगला पैसाही बनवून देऊ शकते. हिचे रेव्हेन्यू बघितले तर मार्च 2013 पासूनचे 6 करोडचे रेव्हेन्यू आहेत, 1219 करोडपर्यंत आले. म्हणजे किती पट पैसा वाढला तुम्ही बघू शकता. इथं -1 करोड होतं, नंतर 3 करोड झालं, आता 324 करोड झालेलं आहे. म्हणजे सेल्स आणि प्रॉफिट ह्या कंपनीचं बघायचं काम नाही, अशी मस्त सेल्स आणि प्रॉफिट आहे. तर ह्या कंपन्या आपल्याला पैसा बनवून देणार आहेत. जर गुंतवणूक केली नसेल तर तुम्ही अजूनही विचार करू शकता. इथं चांगला पैसा ही कंपनी बनवून देणार आहे, कारण प्रॉफिट ग्रोथ 10 वर्षाची 61%, 5 वर्षाची 46%, 3 वर्षाची 45%, चालू वर्षामध्ये 32%ची आहे. तर असाच पैसा कंपनी पुढं बनवून देणार आहे. रिझर्व्ह जर बघितलं तर 2,100 करोडचं रिझर्व्ह आहे आणि 7,300 करोडचं कर्ज आहे. फायनान्स क्षेत्र असल्यामुळे सोडून देऊ शकतो. चार्ट बघू शकता. वारंवार सपोर्टवर आपण चर्चा करत असतो. ही कंपनीचा इथं ब्रेकआउट झाला होता, हा यू पॅटर्नचा. इथं बघू शकता, ह्या यू पॅटर्नचा इथं ब्रेकआउट झाला, फेल झाला, खाली आली कंपनी. इथं ब्रेकआउट देण्याचा प्रयत्न केला होता, पण पुन्हा इथं एकदा फेल झाला. पुन्हा इथं ब्रेकआउट झाल्यानंतर पुन्हा ती कंपनी खाली आली, पण इथून ब्रेकआउट झालेला आहे. इथलाही ब्रेकआउट झाला आणि कंपनी तिथं सपोर्ट करत आहे आणि आता तिथून वर गेलेली आहे. ऑल टाईम हायच्या जवळ कंपनी ट्रेड करत आहे. पुन्हा जर आपल्याला खाली मिळत असेल ही कंपनी इथं 1000च्या आसपास, तर संधी सोडायला नाही पाहिजे. कंपनी चांगली आहे. पुढची कंपनी आधार हाऊसिंग फायनान्स. त्याच्यापेक्षा छोटी कंपनी पाहिजे असेल तर ही कंपनी आहे. आधार हाऊसिंग फायनान्स 463वर ट्रेड करत आहे. छोटी म्हणजे प्राईजनं म्हणत नाही, तर मार्केट कॅपनं म्हणत आहे. 1.09% ही वाढलेली आज आपण बघू शकतो. हिचं मार्केट कॅप बघा, 19,800 करोडचं मार्केट कॅप आहे. आपण मागची जी पाहिली ती कमी होती, 10,000 करोडचीच मार्केट कॅप होती. 10,000 करोडची होती. ह्याच्यापेक्षा ही डबल आहे आधार हाऊसिंग फायनान्स. इथं बघू शकता. हिचा पी जर पाहिला तर 26चा पी आहे. ROC 11.4, ROE 18.4, फेस व्हॅल्यू 10ची, 33ची प्रॉफिट ग्रोथ आणि 76.5ची प्रमोटर होल्डिंग आहे. ह्या कंपनीचे बघा, नवीन लिस्ट झालेली कंपनी आहे. 3च क्वार्टर झाले. तिथं बघू शकता. हे 2 क्वार्टर जर सारखेच होते, पण आता प्रॉफिट चांगले वाढलेत म्हणून EPS आपल्याला वर गेलेले पाहायला मिळतात. मिडियन पी जो आहे 27.6चा, त्याच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे. कंपनी नवीन आहे, त्यामुळे ह्या कंपनीमध्ये गुंतवणूक थोडीशी करून सोडायला हरकत नाही. रेव्हेन्यू जर बघितले तर मार्च 2019 पासूनचे 1266 करोडचे 2,587 करोडपर्यंत आले. नेट प्रॉफिट 162 करोडचं 750 करोडपर्यंत आलेलं आहे. सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ हिची पण चांगली असलेली आपल्याला इथं पाहायला मिळते. तर इथंही चांगला पैसा ही कंपनी बनवून देऊ शकते. ह्याही कंपनीमध्ये केलेली गुंतवणूक आपल्याला भविष्यात चांगला पैसा बनवून देऊ शकते. हे रिझर्व्ह बघितलं तर 4,000 करोडचं रिझर्व्ह आहे आणि कर्ज जर पाहिलं तर 13,900 करोडचं कर्ज कंपनीवर आहे. चार्ट बघू शकता. सपोर्टवर कंपनी आपण चर्चा केली होती. इथून सपोर्ट घेऊन कंपनी वर गेलेली आहे. 462वर ट्रेड करत आहे आणि हा एक यू पॅटर्न कंपनी कंप्लीट करण्याच्या तयारीत आहे. इथं एक यू पॅटर्न तयार केला, ब्रेकआउट झालं, वर गेली, पुन्हा हा दुसरा यू पॅटर्न कंपनी तयार करत आहे. तर त्या पद्धतीनेच कंपनी वर जात आहे. तर ह्या कंपनीबद्दल तुम्ही विचार करू शकता. तिन्ही कंपन्या चांगल्या आहेत. जर गुंतवणूक केली नसेल तर दुसऱ्याही कंपन्याबद्दल तुम्ही विचार करू शकता. अजूनही आवाज फायनान्स असेल अशा कंपन्या आहेत, किंवा 5 स्टार बिझनेस असेल, ह्याही कंपन्या आहेत. तर ह्याही कंपन्याबद्दल तुम्ही बघू शकता, अभ्यास करू शकता आणि नंतर खरेदी विक्रीचा निर्णय घेऊ शकता. पैसा निश्चित ह्या कंपन्या बनवणार आहेत. हा व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवला आहे. ह्या व्हिडिओवर तुम्ही अभ्यास करा, ह्या कंपन्यावर तुम्ही अभ्यास करा, नंतरच खरेदी विक्रीचा निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे. व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.